तुम्ही सगळे ओळखतच असाल. तर पहिली गोष्ट तर सुमित होता त्यावेळेला 100व्या वर्षी जेव्हा आम्ही चिंतामणी वाजायला तेव्हा मी पालखी निघाली चिंतामणीची पालखी निघाली माझ्या बाप्पाची. एक नंबर फक्त एक नंबर अंगावर काटा आहे भावानो अजून. सो गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. थंबनेलवरून तुम्हाला कळत असेल आज आहे आपल्या लाडक्या चिंतामणीचं आगमन. 100व्या वर्षानंतर आज 106वं वर्ष आहे आणि या 106व्या वर्षाला लालबाग बीट्स वाजवणार आहे म्हणजे 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर. सो आता मी घरात आहे, बिल्डिंगच्या गॅलरीत उभा आहे आणि ब्लॉग बनवतोय. सो आता निघतोय इथून. बाकी ब्लॉग सारखे आहे ब्लॉग तुम्हाला आवडेल. ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि लास्ट पर्यंत ब्लॉगमध्ये बबलू. अरे तुम्ही सगळे ओळखतच असाल. बबलू काय बोलतो आज मग मचवणार आहे की नाही? मचवणार ना भाई. 7 वर्षाने आलो आता आम्ही मचवायला तर मचवूनच टाकणार पूर्ण. यावर्षी पण शिट्टी वगैरे वाजवणारच की नाही? वाजलीच पाहिजे शिट्टी, नाही तर मग बबलू काय. आपल्याला अमन भेटलाय मध्येच. अमन काय बोलतो, कसं काय आलास? आलो एकटाच एकटाच आलास? आणि मुंबईचे बँजो साहिल काय म्हणतो साहिल? सो गाईज आता आपल्याला साहिल भेटलाय. तर साहिल आता तू 5 वर्षांनी चिंतामणीचं आगमन वाजवणार आहेस तर तुला कसं वाटतं, म्हणजे तुला काय फिलिंग येते? तर पहिली गोष्ट तर सुमित होता त्यावेळेला 100व्या वर्षी जेव्हा आम्ही चिंतामणी वाजवला तेव्हा मी थोडासा कीबोर्ड पण वाजवलेला आणि शेवटच्या गाण्याला रोटो पण वाजवलेला. असा माझा एक्सपिरियन्स होता. तर त्याच्यानंतर आज फुल टाइम चिंतामणीच्या आगमनाला माझं स्वप्न होतं की फर्स्ट आगमन आहे. फर्स्ट आगमन आहे म्हणजे पूर्ण वेळ वाजवायचा फर्स्ट आगमन आहे. म्हणजे सगळेच अनुभव एकदम वेगळे आहेत की मी माझा सेटअप स्वतःहून लावतोय. आम्ही साताऱ्यावरून आलो सकाळी, तर आता ट्रॉली वगैरे तर सगळं आम्हीच बघतोय. म्हणजे हे सगळं जबाबदारी आल्यासारखं एक वाटतंय. आणि आता गणपती बाप्पा येणार आहे, चिंतामणीचा फोटो वगैरे सगळीकडे अपलोड झालाय, चिंतामणी निघालाय. एकदम भारी वाटतंय. अंगावर जे अक्षरशः काटे येत आहेत की चिंतामणीला आपण वाजवतोय. अजून मला खरंच वाटत नाही, असं वाटतंय की आम्ही साताऱ्याचं स्वप्न वगैरे असेल काहीतरी. पण तरी पण मजा येणार आहे भरपूर. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मग लालबाग बीटचे काय नवीन सोलो वगैरे आपल्या लालबाग बीटची चिंतामणीचा यावर्षी शंभू महाराजांच्या अवतारात आगमन होणार आहे. तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला भरपूर काय काय एकदम नवीन बघायला मिळणार आहे. छावा चित्रपटाच्या थीमवर पण तुम्हाला एकदम काय काय नवीन बघायला मिळणार आहे. तर तुम्ही ते सगळं बघण्यासाठी स्टे ट्यून राहा. आणि तुला कसं वाटतं आज 5 वर्षानंतर आपण चिंतामणी वाजवणार आहोत? मला खूप आनंद आहे. जोरात बोल ना. मला खूप आनंद आहे कारण की आपण एवढ्या वर्षानंतर परत वाजवतोय. 100 वर्षानंतर म्हणजे 5-6 वर्ष झाली आहेत. एवढ्या वर्षानंतर परत आम्ही वाजवायला आलोय. खूप आनंद आहे. बघू आता दाखवतो तुम्हाला आनंद किती आहे. उद्धार कर महाराजा. पोरांच्या हातापायाचा सांभाळ कर महाराजा. सगळ्यांना मिळकत दे महाराजा. चिंतामणीचा हा आगमन सोहळा आमच्याकडून वाजवून गाजवून दणकावून घ्या महाराजा. गुरु महाराज की चिंतामणीचा
एके दिवशी मी त्याला विचारलं, आगमनाधीश कसा असेल? तो म्हणाला, डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा. पालखी निघाली चिंतामणीची, पालखी निघाली माझ्या बाप्पाची, पालखी निघाली. ढोल ताशे कडाडले, नाद घुमे गगनी, चिंतामणीच्या दर्शनास ही मुंबापुरी आली. पालखी निघाली चिंतामणीची, पालखी निघाली माझ्या बाप्पाची, पालखी निघाली. सीड आहे, दीपेश आणि मॅडी आहे. आता आगमन वाजून झालंय. भावानो कसं वाटलं तुम्हाला? काय फील झाला? काय वाटायचंय भाई, हे दरवेळेला हातामध्ये ऑर्डर एक नंबर फक्त एक नंबर. अंगावर काटा आहे भावानो अजून पण. काय एवढा मोठा तुफान जल्लोष गर्दीमध्ये लालबागपीठ वाजता त्याच्या तालावरतून लगेच प्रत्येक वेळेला पब्लिक नाचणार आणि हा आमचा हक्क आहे, तो आमच्याकडून कोण घेऊ शकत नाही. बोल 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 लालबागपीठ वाले की जय.